तर सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। मोहोळमधील पांढरे वस्तीतील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। पांढरे वस्तीतील भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घरं शेती पाण्याखाली गेली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे सोलापूरचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्या बरोबर आहेत। प्रीतम, सोलापूर ग्रामीण भाग विशेषतः काय अपडेट? नक्कीच विशाल, पाहायला गेलं तर सोलापुरातून दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ, खास करून मोहोळ येथून वाहणारी जी सीना नदी आहे दुथडी भरून आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे। मात्र याचा फटका जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागाला जास्त प्रमाणात बसला आहे। सीना नदी काठचा जो भाग आहे पूर्णपणे 1 किलोमीटरचा जो शेतीचा एरिया आहे किंवा खरीप हंगामात काबाड कष्ट करून शेतकऱ्यांनी जी पेरणी केली होती ती अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ड्रोनच्या माध्यमातून आपण पांढरेवाडी येथील एक भागाचं दृश्य दाखवत आहोत। या भागात पाहायला गेलं तर 70 ते 80 जे नागरिक होते, ग्रामस्थ होते, त्यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं। 2 दिवसापासून या भागात पाणी आहे आणि सध्या तर आपण पाहतोय की या ठिकाणी जे पांढरे वस्ती आहे तिथे एक घर आहे, त्या घरामध्ये 3 ते 4 जनावर अजूनही अडकलेले आहेत। 15 ते 20 शेळ्या मेंढ्या अशा पद्धतीने अडकले आहेत। मात्र तिथं रेस्क्यू करता येत नाही। असं असलं तरी आता आपण पाहू शकतोय की 2 लाखापेक्षा जास्त जे क्युसेसचं पाणी आहे ते सीना नदीत पात्रात वाहत आहे। त्यामुळे सीना नदीचे पात्र आहे ते मोठं होताना विस्तारताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी ड्रोनच्या माध्यमातून आपण जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यांना जी भीषणता आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तसं असलं तरी म्हाडा असेल किंवा करमाळा असेल किंवा उत्तर सोलापूर असेल, परिस्थिती हीच आहे। सोलापूर पुणे महामार्ग जो आहे तो एकतर्फी चालू आहे। काही वेळानंतर सोलापूर पुणे जो महामार्ग आहे आता बंद करण्याच्या अवस्थेत आहे, कारण पाहायला गेलं तर सीना नदीचं जे पाणी आहे ते पुलाला आता लागलेलं आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता जिल्हा प्रशासनाकडून हा जो मार्ग आहे तो बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे आता दळणवळण असेल किंवा संपर्काचं साधन आहे ते तुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे भीषण वास्तव आता सोलापूरच्या सीना नदीने पार केलेला आहे। पुराची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे। हजारो हेक्टर जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने याकडे मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे। असं असलं तरी जे नेते मंडळी आहेत ते आता शेताच्या बांधावर जाताना दिसत आहे। आपण पाहू शकतो की उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही दौरा सोलापुरात असणार आहे। त्यामुळे सीना नदीचं जे महापुराचं भीषण संकट सोलापूरवर ओढवलेलं आहे ती मोठ्या प्रमाणावर ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमत सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करतंय। धन्यवाद प्रीतम या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे या राज्यभरात कोसळणाऱ्या पावसामुळे म्हणजे खरं तर याला परतीचा पाऊस देखील म्हणता येणार नाही, त्याची देखील सुरुवात व्हायची, पण ज्या प्रकारे हा बरसतोय म्हणजे ढगफुटी सदृश्य हा सगळा पाऊस आहे, यामुळे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागात शेतीला, घरांना, वाड्या वस्त्यांना मोठा फटका बसलाय, ज्याची प्रत्येक बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। हे तर झालं मराठवाड्याबद्दल, पण बघा हाच पाऊस जो आहे तो उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार बरसताना दिसतोय। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, मका अतिवृष्टीमुळे भुईसपाट झालेली आहेत आणि डोळ्यासमोर संपूर्ण कपाशीचं पीक वाहून गेल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने सरकारकडे तातडीची मदत मागितलेली आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अक्षरशः हाहाकार उडालेला आहे। आपण पाचोरा तालुक्यातील तारखेडे शिवारात आहोत। आपण बघू शकतायत की या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण जी कापसाची शेती होती ती वाहून गेलेली आहे। साधारण मे महिन्यामध्ये लागवड केलेली ही कपाशी दसरा दिवाळीला निघेल आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल आणि आपण परिवारासोबत मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करू किंवा सण साजरे करू अशी एक आशा ठेवून शेतकरी असतानाच पावसाने घात केला आणि संपूर्ण क्षेत्र जे आहे ते वाहून नेलं। खास न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघू शकतायत की गुडघाभर पाणी असेल, चिखल असेल, यामधून आपण हा जो शेतकऱ्यांची जी व्यथा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवत आहोत। दादा काय सांगाल, आपलं किती क्षेत्र होतं आणि आपण किती कपाशी लावलेली होती? माझं क्षेत्र 5 एकर 6 होतं, पूर्ण कपाशी लावलेली होती। जवळजवळ 2 लाख रुपये खर्च आलेला होता मला। जमीन पूर्ण खरडवून गेली माझी आणि ठिबकच्या नळ्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। साधारण आपल्याला या ठिकाणी किती उत्पन्न अपेक्षित होतं? 4 लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं मला। आतापर्यंत आपल्या या शेतीसाठी लागलेला खर्च किती होता? 2 लाख रुपये।
आता अवघ्या काही दिवसात दिवाळी येऊन ठेपलेली आहे. अंधारात दिवाळी जाईल साहेब यावर्षी. हो, 1 रुपयाचं उत्पन्न येणार नाही इथे. अजून परत पावसाळा बाकी, परत इथे खलासच झाली पूर्ण कपाशी आता. आता या कपाशी लागवडीच्या वेळेसही आपण काही कर्ज वगैरे घेतलं होतं की कसं? हो, सोसायटी काढली, बँकिंग लोन घेतलेलं आहे मी. हो, आणि शेतकऱ्यांची एवढी वाईट कंडिशन झाली, ते व्याजाने पैसे घेता, लागवडीला बी मटेरियल निंदणी टुपणी जे काही राहिलं त्याला पूर्ण व्याजाने पैसे घेता आणि त्याच्यानंतर जो माल त्यांच्या घरात यायचा टाईम आहे त्या टायमाला देवानं त्यांचं असं हे केलं. तर माझी सरकारला एकच विनंती आहे की बुवा त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई ती द्यायला पाहिजे आणि व्यवस्थितशीर द्यायला पाहिजे. नाहीतर शेतकरी एका ठिकाणी 2 लाख रुपये खर्च करतोय याच्यात आणि सरकार दिन 10,000 20,000, तर अशातला प्रकार नको व्हायला पाहिजे. दादा आमचं आता सर्वच परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांचं 90%हून जास्त नुकसान झालं आहे दादा. कारण तुम्ही पाहू शकता की काहीच आता 10% सुद्धा उत्पन्न येणार नाही. शेतकऱ्याचा पूर्णपणे खर्च झालेला आहे. त्याच्यावर लोकांनी यादोने काढून पैसे शेतीला लावले. आता पुढे मुलाबाळांचं शिक्षण, आता सण आलाय दिवाळ सण, पुढे तो कसा जाणार शेतकऱ्यांचा? पूर्ण अंधारात जाणार आहे साहेब. कारण हातात पैसेच नाही तर काय शेतकरी बाजारात जाईल आणि लहान मुलाबाळांना मिठाई आणेल किंवा कपडे आणेल? दिवाळी पूर्ण अंधारात जाणार आहे शेतकऱ्यांचे साहेब. 4 लाखाचं नुकसान असेल, 5 लाखाचं नुकसान असेल आणि नुकसान भरपाई जर फक्त अवघी 10 ते 15 20 हजार रुपये देणार असाल तर ही शेतकऱ्यांची थट्टा ठरेल. त्याच्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांवर पाठीवर हात ठेवून समाधानकारक तरी नुकसान भरपाई दिली पाहिजे, जेणेकरून बळीराजा पुन्हा एकदा नवा हंगाम घेण्यासाठी उभा राहू शकेल, असं या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी बघा, त्या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.